मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आक्रोश. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने पोस्टरला मारले जोडे, तर कडवट भीमसैनिकांनी महाजनाचे पोस्टर जाळले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्यानंतर सोलापुरात या घटनेचे पडसाद उमटले. आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी महाजन यांच्या विरोधात सोलापुरात एकच आक्रोश केला. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जोरदार घोषणाबाजी करत मंत्री महाजन यांच्या पोस्टरला जोडे मारले, तसेच त्यांच्या प्रतिमेला चपलाचा हार घातला. तर दुसरीकडे सोलापुरात कडवट भीमसैनिकांनी बाबासाहेबांच्या घोषणा देत मंत्री महाजन यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन केले. दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या संविधानाची निर्मिती केली, तसेच संविधान देशाला सुपूर्द केले, त्या दिवशीच मंत्री महाजन बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख करत नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे. अशा मंत्र्यांना सोलापुरात फिरू देणार नाही. आमचा जीव गेला तरी बेहतर, परंतु बाबासाहेबांचे नाव कायम ठेवण्यासाठी आंदोलन करत राहू, असा इशारा डेमोक्रॅटिक पार्टीचे रोहित खिलारे यांनी दिला. तर दुसरीकडे सोलापूर शहरातील कडवट भीमसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत मंत्री महाजनाचे पोस्टर जोडे मारून आंदोलन केले, तर पोस्टर जाळले. यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या रोहित खिलारे, मिथुन लोखंडे, युवराज कांबळे, शंभू पवार, वैभव शिंदे आदीसह कडवट भीमसैनिकांची उपस्थिती होती. आंदोलन करताय, काय नेमकी भूमिका आहे? राज्याचे वन विभाग मंत्री गिरीश महाजन यांनी काल प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये जो शासकीय कार्यक्रम असतो झेंडावंदनचा, त्या झेंडावंदनच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल बोलले, संविधानाबद्दल बोलले, परंतु त्यांना काय माहीत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव टोचू लागलेलं आहे. त्यामुळे त्यांनी ते बाबासाहेबांचं नाव विसरलेलं आहे. आणि आमची जी महिला भगिनी आहे माधवी जाधव, या ताईने अतिशय म्हणजे डेअरिंगने त्यांना तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिलेलं आहे. त्यांचंही आम्ही या ठिकाणी पक्षाच्या वतीने कौतुक करतो. आणि डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जे गिरीश महाजन आहेत त्यांना त्यांची आम्ही येत्या काळात जागा दाखवू. ते सोलापूरला कधीही आले की त्यांना आम्ही या सोलापूरमध्ये येऊ देणार नाही, फिरू देणार नाही, या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि त्यांचा निषेध करतो. जय भीम. सीपीआय पक्षाचा जिल्हा संपर्क प्रमुख, काल जे 26 जानेवारी झालेली घटना, गिरीश महाजन जे नाशिकचे पालकमंत्री आहेत, आज बाबासाहेबाला पूर्ण ऑल इंडियात, ऑल भारताच्या बाहेर डोक्यावर घेऊन नाचलेली लोक, आणि ज्या भारतात डॉक्टर बाबासाहेब जन्म झाला, आला एवढी विसर पडली की बाबासाहेबांचं नाव घ्यायला आला भान नाही. आणि भाजप सरकारला काय झाले माहित आहे का, जसं या नेपाळमध्ये, श्रीलंकेमध्ये, बांगलादेशमध्ये जशी परिस्थिती झाली आहे, त्यांना काय वाटले की आमच्यावर काय चालणार नाही. तर पण ज्यावेळेस जनता दाखवून दिली, घरात घुसू मारतेली, त्यावेळेस या भाजप सरकारला कळेल. आणि भाजप सरकारने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी, ही प्रामाणिकपणा आम्ही डीपीआय वतीने आम्ही मागणी करणार आहे. आम्ही कलेक्टरला पण निवेदन देणार आहे आणि पालकमंत्री गोरे साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे. आणि त्याच्या पुढे बाबासाहेबांबद्दल जर असं काय गोष्टी वारंवार होत आहे, त्याच्या पुढे आम्ही खपवून घेणार नाही. भाजपच्या लोकांनी एक समज आहे त्यांना, ह्याच्या पुढे तर काय झालं कारवाई. आमचा जीव गेला बाबासाहेबांपेक्षा आमचा जीव काय महत्वाचा नाही. आमची भगिनीची माझी ताई नोकरीला जुमानली नाही, आम्हाला तर काय नोकरी नाही, काय नाही. तुम्ही तडी पार करा, एमपड्या करा, काय करा, झाड आम्हाला फरक पडणार नाही. आम्ही काय मरणारा बाबासाहेबांपेक्षा आमचा जीव काय महत्वाचा नाही. काय आणला घरात घुसून मारायची ताकद आमच्याशी. ज्या भीम सैनिक एकत्र होईल ना, त्यांना ताकद त्याच्याशिवाय करणार नाही. येणाऱ्या काळात आम्ही या भाजपच्या सरकारला आम्ही दाखवून देऊ.